पण मला एक सांगा, MLC तर तुम्ही झालेले आहात, ते तर मला असं वाटतं की एक आश्चर्याचा हो, धक्काच होता हो. अनेकांसाठी की तुमचं नाव डिक्लेअर झालं. पण याआधी तुम्ही सभेसाठी देखील प्रयत्न केले हं, होते, हं, तिकिटासाठी हं, प्रयत्न केले. ते मात्र तुमचं हुकलं. हं. तिकीट कसं हुकलं हे देखील जाणून घ्यायला आधी आम्हाला नक्की आवडेल. नाही, काय झालं 2014ला पिंपरी मतदारसंघ जो आहे जिथं मी तयारी करत होतो, तो महायुतीमध्ये शिवसेनेला गेला आणि त्यानंतरच्या काळात 100% मी लढणार अशीच परिस्थिती होती. भारतीय जनता पार्टीचं तिकीट त्या ठिकाणी मिळणार अशीच परिस्थिती होती, कारण युती तुटलेली होती. पण अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी युतीमध्ये आली आणि तो मतदारसंघ आधीचे तिथे राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळे त्यांना तो गेला. आणि तो गेल्यानंतर मला असं वाटलं की आता अजूनही काम करावं लागेल, पुढच्या पंचवार्षिकला लढू. आणि विधान परिषद मिळवणं किंवा मिळेल असं काही कुठलीही अपेक्षा नव्हती आणि मनात आलंही नव्हतं. पण मला अजूनही तो क्षण आठवतोय की ज्यावेळेस मी माननीय गिरीश महाजन यांच्याकडे कामानिमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी गेलो आणि त्यांच्याकडे खूप मोठी गर्दी होती, लाईन होती. त्या लाईनीत मी दरवाजातच उभं होतो की आता माझा नंबर लागेल, आता माझा नंबर लागेल. पण आतमध्ये त्यांची मीटिंग चालू होती, 2 आमदार आधीच जाऊन तिथं बसले होते आणि त्या लाईनीत उभा असतानाच माझा ड्रायव्हर पळत आला आणि म्हटला की सर तुमचं नाव विधान परिषदेसाठी आलं आहे आणि टी व्हीला बातमी चालू आहे म्हणून. मग टी व्ही तिथे चालूच होता, मी पाहिलं आणि त्याच्यात बरीच नावं आली होती. माननीय पंकजताई मुंडेंचं नाव होतं, टिळेकरांचं होतं, माझं होतं, अशी 5 नावं आली होती आणि खाली स्ट्रिप्सही आली होती की एक पेपर लीक झाला आहे, नावांचा जो दिल्लीला पाठवला आहे आणि ही संभाव्य यादी असू शकते. पण त्या यादीवर आक्षेपही घेण्यात आला होता, त्यामुळे मी ते लाईटली घेतलं की मला असं वाटलं नाही, कारण मला कधी त्यासाठी कोणाचा फोनही नव्हता आला. पण मग 1-1.5 तासांनी जेव्हा दरवाजा उघडला, माननीय दानवे साहेब, महाजन साहेब आतमध्ये बसले होते. त्यांनी मला बघून आतमध्ये घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. दानवे साहेब म्हणले, अरे तू येडा इथं काय करतो म्हटलं, तू आमदार झालाय, आमची मीटिंग झाली, तुझं नाव फायनल झालंय, तुला कोणी कॉल नाही केला का? म्हटलं नाही केला. मग मला वेळेस पण असं वाटलं नाही की खरंच झालंय, म्हणून मी साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण स्वभावाप्रमाणे काय ते मला मी आला पार्टी ऑफिसमधनं. मग गेले त्या 24 तासात मला सगळे डॉक्युमेंट्स गोळा करावे लागले. पण तो पुन्हा माझ्यासाठी मतदारसंघात जाऊन सगळ्या गोष्टी सगळ्या वेळी घरी. रात्रभर जागलो आणि ते सगळे डॉक्युमेंट्स गोळा करून दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला येऊन फॉर्म भरायचा होता आणि मग तो फॉर्म भरला. पण तो त्याच्यानंतरही मला म्हणजे शपथविधी झाल्यानंतर पण म्हणजे मला असं झोपेतून उठल्यावर असं वाटायचं मी खरंच आमदार झालो का, कारण ती गोष्टच अनपेक्षित होती. पण ती घडली आणि भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे हे त्यावेळेसही सिद्ध झालं. कारण त्यावेळेसची बरीच नावं, 4-5 नावं ही परिचित होती, पण एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्राला होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमच्या समाजातील मी पहिला माणूस आहे की ज्याला विधान परिषद दिली. बर. भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत कुठल्याही पक्षाला वाटलं नाही की माझ्या समाजाच्या माणसाला विधान परिषद किंवा राज्यसभा द्यावी. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं हा बहुमान आमच्या समाजाला दिला, त्याचा एक वेगळा आनंद होता.